गुड मॉर्निंग गाईज. आज आहे संडे, तर आज मी डायरेक्ट 9लाच उठले बरं आणि आवरलं, मस्त चहा पाणी पिला आणि मम्मीकडे गेले, कारण की मम्मीच्या इकडे कपडे धुवायला गेले आणि माझ्याकडे पाणी पण नव्हते. मम्मीच्या तिकडे आज आंघोळ करणार होते बरं, त्यासाठी मग मस्तपैकी आंघोळ केलीवरती कपडे धुवायला आले. असं पचापच तेल लावलं केसांना की खूप जास्त बरं. आणि नाही बघा माझा लुक आंघोळ केल्यानंतरचा. मग मी ना माझाच छोटासा व्लॉग बनवला बरं यूट्यूबवर टाकायला, थोडा नॉर्मल असा कपड्यांबाबतचा, आणि बडबड करतच आहे. आणि मग कपडे धुवत बसले बरं. हे बघा किती मोठे कपडे पडले होते, 2-3 बकेट कपडे होते मला धुवायला. आणि धुवत होते त्याला 1 तास लागला मला धुवायला. मग म्हटलं बाबा आपलं नशीब काय आहे, कपडे काय संडेपर्यंत वाट बघा आणि संडेला कपडे धुवा. मग मम्मी पप्पा आहेत ना, जाणार होते बघा याला बोधलेनीला, म्हणून मम्मी म्हटली की बाबा तुझेच कपडे धुवे, माझे नको धुवू. मग माझे धुतले आणि खाली आले मस्तपैकी. मी तुम्हाला माझा गंध दाखवते बघा. मी फर्स्ट टाईम लावला, म्हणजे लहान होते तेव्हा लावायचे असे गंध, पण आता नवीन लावला होता. मग कपडे धुतल्यानंतर थोडं बसल्या गंध दाखवण्यानंतर आणि थोडासा लुक आणि वेणी बघा माझी मी एकदम फोल्ड करून घातलेले, ते दाखवायला मला एवढं ऑड वाटत होतं तरी दाखवल्या. मग त्यानंतर मम्मी पप्पा जेवण करत होते खाली मस्तपैकी. छान असं कालची मम्मीने पुऱ्या बनवल्या होत्या, पालकाच्या पुऱ्या, भाजी पोळी, बटाट्याची भाजी खात होते. मला म्हणत होते खा, पण मी काय खाल्ली नाही. मग मी काय केलं, खरबूज खाल्लं बरं बसल्या. माझा भाऊ म्हणतो तुला बघून तर मला असं हसायलाच यायला लागले, तुझे केसाला तेल आणि तुझा ते अवतार बघून. पप्पा म्हणते तर असंच सिम्पल राहिलेलं किती छान दिसते. गाईस नक्की कमेंट करा तसं छान दिसत होते का म्हणून. मी पप्पा जसं बोलतात तसं. त्यानंतर जेसचं आपलं चालू होतं बघा मखणच, मोठ्या भावाचा टी शर्ट घालून ते बघा. आणि मग जेसला पण गंध लावायची हौस आली. मग मी त्याला डिझाईन काढून देत होते बरं. माझी मम्मी पण, आम्ही लहान होतो ना, अशाच गंधाने आम्हाला डिझाईन काढून द्यायची वेगवेगळी छान अशी. मला भारी पण वाटायचं बरं तेव्हा. आणि तेव्हा काही कळत नव्हतं. आत्ताच्या मुलींना तर मुली म्हणते नको रे बाबा असं काही करू मम्मी, पण तेव्हाच्या मुली खूप ऐकत होत्या. मला पण खूप आवडायचं तेव्हा गंध लावायला. माझी मम्मी मला माझ्या बहिणींना गंध लावायची अशी छान डिझाईन करू ना. त्यानंतर मग आहे ना जेसचा गंध लावल्यानंतर जेसचा बघा फायनली लुक कसा झाला. त्यानंतर माझ्या भावाने मिळून टाकलं होतं जायच्या वेळेला गंध, ठेवला नाही तसाच पण त्याला एक हाऊस वाटली जेसला. आम्ही डिझाईन करून येडवाकडे मी करून दिले. मग त्यानंतर आहे ना मम्मी आवरायला लागली, कारण की ना आम्हाला मम्मी पप्पाला त्यांना जायचं होतं बोधगयाला सॉरी बोधलेने पाया पडायला. हे बघा स्कूटी, पप्पाच्या स्कूटी पप्पानीच दोन्ही घेतल्या बरं. पप्पाच्या कमाईने मेहनत का पैसा किधर नाही जाता काहीच. तर मग त्यानंतर मस्तपैकी राजला बसवलं पप्पानी गाडीवर आणि गेले. मला पण चल म्हणत होते, पण मी गेले नाही, कारण की पप्पाला बोर करते तिथं गेल्यावर सोबत. मला हे नको करू ते नको करून, मला आवडत नाही त्यामुळं. मग मम्मीने निघाले आणि मी बसले आपली दुकानाला राखण. म्हटलं बाबा संडेला आता हे काम करते. आणि मग मला ना आज काय करायचं होतं बघा, डोसे पण करायचे होते, म्हणून मी घरीच राहिले. मला जाऊ दे बाबा डोसे करावे लागते. मग मी घरी फायनली बसले घरात येऊन. तर धन्यवाद गाईज. आपला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.